महाराष्ट्राचा महासंग्राम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बेधडक मुलाखती संदर्भातली बटेंगे तो कटेंगे मध्ये चुकीचं काय असा थेट सवाल फडणवीसांनी विचारलाय। एक है तो सेफ है हा मंत्र आहे असंही देवेंद्र फडणवीस या मेगा मुलाखतीत म्हणाले आहेत। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आज या सगळ्या मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे। राज्यातले विकासाचे मुद्दे असतील किंवा भाजपकडून बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ हैचा जो नारा दिला गेलाय त्याचं समर्थन आज देवेंद्र फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलं आहे। तो आप ये बटोगे तो कटोगे से एग्री करते हैं, एक हैं तो सेफ हैं से एग्री करते हैं? देखिए, पहली बात तो यह है कि बटोगे तो कटोगे में गलत क्या है। हिस्टोरिकली इतिहास अगर भारत का हम लोग देखें, जब जब भारत बटा, कभी हम प्रांतों में बटे, कभी हम भाषा में बटे, कभी हम जाति में बटे, जितने बार भारत बटा उतने बार भारत गुलाम हुआ, उतने बार विदेशी आक्रमणकारियों ने हमको काटा, हमारे देश के टुकड़े किए, हमारे समाज के टुकड़े किए और हमारे व्यक्तियों के भी टुकड़े किए। इसलिए संगठित रहना ये बहुत ज़रूरी है। बटोगे तो कटोगे बिल्कुल सही नारा है और एक है तो सेफ है ये मंत्र है कि हम लोगों को कांग्रेस जिस प्रकार से जातियों में बांटना चाहती है, आज ओबीसी एक साथ ओबीसी करके है इसलिए उसको फ़ायदा है। जिस दिन महाराष्ट्र की ओबीसी की 350 जातियाँ जातिगत बटेगी, ओबीसी को कोई नहीं पूछेगा। आज एसटी एक साथ है इसलिए फ़ायदा है। जिस दिन एसटी की 54 जातियाँ एक दूसरे के आगे खड़ी होगी तो एसटी ये फोर्स नहीं रहेगा। तो कांग्रेस फोर्स के रूप में इनको जो वीक करना चाहती है, हम उनको कह रहे एक हो तो सेफ हो। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही मेगा मुलाखत न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांनी घेतलेली आहे। मंदार सर आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। खरं तर अगदी सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय। ध्रुवीकरणाचं राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे का भाजपचा, हे आता स्पष्ट होतंय का? त्यांना आपण स्पष्ट विचारलं विलास की नेमका हा ध्रुवीकरणाचा प्रयत्न का होतोय किंवा कशामुळे अशा प्रकारची सगळी जी वाक्य आहेत ती समोर येतात आणि खास करून बटेंगे तो कटेंगे असेल किंवा एक है तो सेफ है सारखी एखादं वाक्य असेल किंवा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वोट जिहाद सारखा मुद्दा असेल तर त्यांचं ठाम मत असं होतं की या गोष्टी घडतायत आणि या गोष्टींना उत्तर देणं आवश्यक असतं। नाहीतर त्यांच्या भाषणामध्ये दरवेळेला 95% जवळजवळ हा विकासाचाच मुद्दा असतो। पण त्यांचं असंही म्हणणं आहे की विरोधक ज्यावेळेला काही गोष्टी समोर आणतात त्यावेळेला त्यांना उत्तर देणं ही तितकंच आग्रहाचं गरजेचं असतं आणि त्यामुळे जर का ती उत्तरं दिली गेली नाही तर गैरसमज होऊ शकतो। आणि या सगळ्या भावनेतनं त्यांनी या सगळ्या वाक्यांचं किंवा या सगळ्या वेगवेगळ्या नरेटिव्हचं जे आहे ते समर्थन केलेलं आहे आणि हे समर्थन करताना त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटला की ते त्याबाबत अतिशय आग्रही आणि तितकेच आत्मविश्वासी होते। पण मंदार सर, एक लोकसभा निवडणुकीला आपण पाहिलेलं होतं की संविधान बचावचा नारा दिला, एक प्रकारे दलित आणि मुस्लिम अशा पद्धतीने मोठं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला, त्याला यश मिळालं। त्यानंतर आता जातनिहाय जनगणनेचा मुद्दा काँग्रेसकडून आणला गेला। भीती भाजपच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या मनात असल्यामुळे कदाचित त्याला हे उत्तर त्यांच्याकडून दिलं जातं असं मानता येईल आपल्याला। नक्की ही एक प्रकारे जर बघितली तर ही नरेटिव्हज वेगवेगळी जी समोर येतात अशा वेळेला आणि खास करून अशा निवडणुकीच्या वातावरणामध्ये त्यावेळेला त्या नरेटिव्हजला त्या पद्धतीनं उत्तर दिलं जाणं एक प्रकारे ही काटाकाटी असल्यासारखी परिस्थिती असते त्या संपूर्ण महासंग्रामामध्ये निवडणुकीच्या। आणि असं होत असताना एक महत्त्वाचा प्रश्न आपण त्यांना विचारला होता की आज राहुल गांधी ज्यावेळेला आदिवासी विविध विभागांमध्ये जाऊन भाषण करत होते त्यावेळेला त्यांनी एक मोठा मुद्दा समोर आणला, तो म्हणजे वनवासी की आदिवासी या शब्दाच्या अवतीभोवती त्यांनी राहुल गांधींनी खास करून एक नवीन नरेटिव्ह उभं केलं आणि त्या नरेटिव्हला उत्तर देताना ते म्हणाले की माझ्यासाठी वनवासी किंवा आदिवासी हा या शब्दांचा आग्रह कुठलाच नाही आहे। ही जी एकूण जातसमूह आहेत किंवा आदिवासी खास करून जे आहेत ते माझ्यासाठी तेच आहेत आणि त्यांना जे जे काही देणं लागतं संविधानाच्या अंतर्गत जे देणं लागतं ते आम्ही बांधील आहोत अशा प्रकारे सुद्धा त्यांनी त्यावरती त्यांचा युक्तिवाद केला। नक्कीच, तेव्हा दोन्ही बाजूनी ध्रुवीकरणाचं हे राजकारण सुरू आहे। शेवटच्या काही तासांमध्ये कदाचित यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते।
शह काटशहाचं हे राजकारण अधिक रंगू शकतं. पण न्यूज 18 लोकमतला दिलेल्या या मेगा मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी आज आपली बाजू मांडताना या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. ही सगळी मुलाखत रात्री 9 वाजता संपूर्ण मुलाखत सुपर एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहू शकता. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.